पोलिसांकडून रात्री फिरणाऱ्या लोकांकडे आता आरोपी संदर्भात चौकशी केली जाते। मुंबईमधल्या अनेक भागांमधून संशयित व्यक्तींची पोलिसांकडून चौकशी केली जाते। सैफ अली खानच्या घराजवळील दुकानदारांची देखील चौकशी होते। रात्रभरामध्ये 15हून अधिक जणांची चौकशी करण्यात आलेली आहे। सीसीटीव्ही मधील आरोपीची पोलिसांकडून विचारणा करण्यात आलेली आहे। त्या आरोपींना लवकर अटक व्हावी यासाठी पोलिसांनी रात्री विनाकारण फिरणाऱ्या लोकांची देखील चौकशी सुरू केली आहे। यासोबतच ज्यांची नावे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये आहेत त्यांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं जात आहे। रियाज हल्ला प्रकरणासंदर्भात आणखी एक नवीन अपडेट समोर येते ती म्हणजे वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेला व्यक्ती हा चप्पल चोर आहे। चप्पल चोरी करतानाचा सीसीटीव्ही काल ताब्यात आलेला आहे। घेण्यात आलेल्या चप्पल चोरा विषयी अजूनपर्यंत पोलिसांनी अधिकची माहिती पुढे आणलेली नाहीये, परंतु आतापर्यंत या चप्पल चोराला पोलिसांनी आपल्या ताब्यातच ठेवलेला आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेला व्यक्ती हा चप्पल चोर आहे। तसा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। आपण या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतोय त्याचा चप्पल चोरी करतानाचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। हाच तो व्यक्ती आहे ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। मात्र अद्यापही पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यातच ठेवलेलं आहे आणि आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय की चप्पलचं ठेवण्याचं जे कपाट असतं त्या कपाटामधून तो चप्पल काढताना आपल्याला पाहायला मिळतोय। याचाच अर्थ तो चप्पल चोर असल्याचं दिसून येत आहे। पोलिसांनी ज्या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे तो हा व्यक्ती आहे ज्याचा सीसीटीव्ही फुटेज आता आपल्या समोर आलेला आहे। मात्र तरी देखील पोलिसांनी त्याला अद्यापही आपल्या ताब्यातच ठेवलेला आहे।